म्हणून अध्यक्ष महोदय, आपण ही गंभीर परिस्थिती आहे हे लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं. मी फडतोच नाहीये, काढतोच आहे. चांगलं भाषण होतं. पण अध्यक्ष महोदय, या नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये चोर लुटारू यांनी हैदोस घातलाय. लुटारूंची राजधानी झालेली आहे नागपूर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, नागपुरात सरासरी रोज 3 घरांमध्ये चोरटे हात साफ करतात. नागपूरकरांच्या तोंडी हेच वाक्य असतं, हे देवा तुम्हीच सांगा आता घर सुरक्षित कसे ठेवायचे. अध्यक्ष महोदय, जबरी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये देखील या उपराजधानीत वाढ झालेली आहे. 22 मध्ये 167 जबरी चोरी झाल्या. यावर्षी 221 नोव्हेंबर पर्यंतच, म्हणजे 250 पर्यंत आकडा जायला काही अडचण नाही. गेल्या वर्षी 1553 वाहन चोरी घटना घडल्या. आता नोव्हेंबर मध्येच आम्ही 1600 क्रॉस केलेला आहे. अध्यक्ष महोदय, सांगण्याचा मुद्दा असा आहे की अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय, ते एकदा दुरुस्त करावं, एवढी आमची त्यांना सूचना आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे. आता माझ्या जिल्ह्यात मागच्या 10 महिन्यात 59 खून झाले. 75 जणांचा खुनाचा प्रयत्न झाला. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे. त्यामुळे परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय, काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये. मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या. आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा 4था नंबर आलाय. म्हणजे तो अजून ह्यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे 4थ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं. खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, जळगाव मधली घटना, 8 वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली. जुलै महिन्यात एरंडोल येथील वसतिगृहामध्ये 5 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. याला कोण जबाबदार आहे? जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात. हा प्रश्न महत्वाचा आहे. बच्चू कडूंना अधिकार द्या, बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील. पण अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहेत आणि अध्यक्ष महोदय, 3 मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे? मंत्री व्हायला काय अडचण नाही, कुणाची तक्रार नाही. पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपणा सर्वांना आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती करेन की आपण शेवटी प्रगतशील असणारं राज्य आहे. या राज्याची बेकारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 10% वर आज बेकारी गेलेली आहे, ॲव्हरेज बेकारी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महिलांची सुरक्षितता या संदर्भातल्या काही गोष्टी या आपल्याला लक्ष घालून कमी करणं आवश्यक आहे. महिला